तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री अमित शहांच्या नेतृत्वातील बैठकीमध्ये विधिमंडळ दलाचा नेता म्हणून निवड। आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। पश्चिम बंगाल सरकारचा आज शपथविधी सोहळा कोलकात्यामधल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर सोहळा होणार। पंतप्रधान मोदी अमित शहांसह दिग्गज नेते उपस्थित राहणार। शपथविधीसाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कोलकात्यात। तमिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाला दोन्ही डावे पक्षांसह व्हीसीके पक्षाचाही पाठिंबा। 118चं बहुमत जुळवल्यानंतर थलपती विजय यांच्याकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा। राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष। काँग्रेससोबतची आघाडी संपुष्टात। लोकसभेत काँग्रेससोबत बसणं योग्य नाही। डीएमके खासदार कनिमोई यांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र। आसन व्यवस्थेमध्ये बदल करण्याची मागणी। शरद पवार आज साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। आजारपणातून बरे झाल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच साताऱ्यात। निदा खानला लपवण्यात एमआय नगरसेवकाचा हात। धर्मांतरण रॅकेटमध्ये अजून कोणी सहभागी आहे का? सर्व तपासलं जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानला 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। काल एमआयएम नगरसेवकाच्या घरातून केली होती अटक। छत्रपती संभाजीनगरमध्ये नाशिक पोलिसांची कारवाई। निदा खानला लपवल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेलसह आरोपी। नाशिक पोलिसांकडून मतीन पटेलच्या विरोधात गुन्हा दाखल। मोबाईलही जप्त। निदा खान फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात। यामागे मोठं षडयंत्र। जलील यांनाही सहआरोपी करून चौकशी व्हावी। मंत्री संजय शिरसाटांसह गोपीचंद पडळकर यांचा आरोप। आरोप सिद्ध होईपर्यंत कुणीही दोषी होत नाही। निदा खानकडे हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचा पर्याय। चूक नसल्यास एमआयएम निदा खानला मदत करणार। इम्तियाज जलील यांच्याकडून भूमिका स्पष्ट। मुंबईतील पायधुनीमधील चौघांच्या मृत्यू प्रकरणामध्ये ट्विस्ट। डोकाडिया कुटुंबाच्या घरामध्ये सापडलेलं औषध उंदीर मारण्याचं नव्हे तर उंदीर पळवण्याचं। त्या औषधामध्ये झिंक फॉस्फाईड नसल्याची पोलीस सूत्रांची माहिती। कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण। कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल। प्रति किलो 50 पैशांचा भाव मिळत असल्यामुळे बाजार समितीच्या बाहेर ट्रॅक्टर लावून आंदोलन। शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती विदारक। संभाजीनगरच्या पैठणमध्ये 1 टन कांदा विकूनही हाती 0 रुपये। उलट अडत्यालाच खिशातून दिला 1 रुपया। तर करमाळ्यामध्ये 73 पोती कांदा विकणाऱ्या शेतकऱ्याच्या हातामध्ये केवळ 400 रुपये। राज्यातील अनेक भागामध्ये आजही पावसाच्या सरी। नंदुरबारमध्ये सलग 4थ्या दिवशी पाऊस। तर नांदेडच्या मुदखेड आणि कंधार तालुक्यामध्ये पावसाच्या सरी। वाशिम जिल्ह्यातही जोरदार पाऊस। डोंबिवलीमध्ये बाप लेकीच्या नात्याला काळीमा। नराधम बापाकडूनच पोटच्या 2 मुलींवर लैंगिक अत्याचार। मानपाडा पोलिसांकडून आरोपीला अटक। प्रकरणामध्ये आईची भूमिका काय या दिशेनं तपास सुरू। सोलापूरच्या आडे गावातील भोंदू नाना विरकरसह दोघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी। लाखोंची फसवणूक केल्याचा भोंदूवर आरोप। टेंभुर्णी पोलिसांनी केली होती अटक। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकर भरतीमध्ये भूमिपुत्रांसाठी आरक्षण। फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। मूळ रहिवाशांसाठी 70% जागा राखीव ठेवण्याचे आदेश। शासन निर्णय जारी। मीरा भाईंदर शासकीय जमीन प्रकरणामध्ये राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार। उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे 254 एकर जमीन खासगी कंपनीच्या घशात। जमीन परत मिळवण्यासाठी सरकार कोर्टात जाणार। नसरापूर आणि चाकण म्हाळुंगे घटनेतील अत्याचार पीडितांच्या कुटुंबियांना 10 लाखांची भरपाई मिळणार। कोर्टाच्या आदेशानंतर मदत जाहीर। तातडीनं कागदपत्रांची पूर्तता करून मदत दिली जाणार। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।